चला प्रेझेंटी मार्क करा सर्वांनी. प्लीज मार्क युअर प्रेझेंटी. फक्त आदेश आणि अनुजने प्रेझेंटी मार्क केली आहे, बाकी सर्वांनी पण करा. आदेश 6 स्टँडर्ड लिहायचा आहे आता. ओके. एव्हरीवन प्लीज मार्क युअर प्रेझेंटी. Still one more has to mark presentee. Please fast presentee mark करा. 4th स्टँडर्ड वाले स्टुडंट आता 5th स्टँडर्ड मार्क करणार. ओके. 5th स्टँडर्ड वाले स्टुडंट 6th स्टँडर्ड लिहिणार. यू ऑल आर प्रमोटेड राईट. आता सगळे जॉईन झाले आहेत. ओके. नवीन मेंबर सुद्धा जॉईन झाले आहेत. तर वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. ओके. वॉर्निंगच आहे ही. कोणीही माईक ऑन करायचा नाहीये मध्ये मी सांगितल्याशिवाय. आणि नो वन विल लेफ्ट द क्लास. ओके. क्वेश्चन विचारल्यावर आन्सर येत नसेल तर क्लास लेफ्ट करणं हे काही सोल्युशन नाहीये. तुम्हाला आन्सर जर येत नसेल तर आय एम देअर फॉर यू. ओके. मी तुम्हाला आन्सर सांगेन, पण प्लीज क्लास लेफ्ट करू नका. ओके. दोन्ही स्टँडर्डने लास्ट टाइम तुम्ही जसं केलं सायन्सच्या वेळी. साहिल, यू मार्क युअर प्रेझेंटी विथ युअर स्टँडर्ड. ओके. लास्ट टाइम आपण जसं सायन्सचं लेक्चर घेतलं त्याचप्रमाणे मी दोन्ही स्टँडर्डला शिकवणार आहे आणि तुम्ही दोघांनी पण दोन्ही वेळेला शिकवण्याच्या वेळी लक्ष द्यायचं आहे. बघा, आज तुमचा हिस्ट्री आहे. ओके. हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीचं पहिलं लेसन आहे जे 5th स्टँडर्डचं, ते आहे व्हॉट इज हिस्ट्री. ओके. व्हॉट इज हिस्ट्री हे तुमच्या लेसनचं नाव आहे. जर 6th स्टँडर्डच्या मुलांना व्हॉट इज हिस्ट्री हे क्लिअर झालं तर तुम्ही पुढे जो तुमचा लेसन आहे इंडियन सबकॉन्टिनेंट अँड हिस्ट्री, ह्याला तुम्ही एकदम छान प्रकारे समजून घेऊ शकता. बरोबर. मग आता आपण पहिले 5th स्टँडर्डचं पाहूया. ओके. टेल मी, इज माय स्क्रीन विजिबल टू यू ऑल? स्क्रीन दिसते का सर्वांना? प्लीज टेल मी इन द चॅट बॉक्स. प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, थँक यू. Okay, first I will see how many students are there for 5th standard. Aniket and Sahil, right? Am I right? Only 2 students are there. Please say yes or no in the chat box. Am I right? Okay, Sahil. Okay, thank you. Okay, so here we going to start with your histories. That is your EVS2's first lesson. What is history? Okay. तर 6th स्टँडर्ड स्टुडंट कोणी सांगेल का मला हिस्ट्री म्हणजे काय? व्हॉट इज हिस्ट्री? ओके. वन मोर स्टुडंट, तन्मय, राईट? ओके, तन्मय. तन्मय, तू प्रेझेंटी मार्क केली आहे का? ओके, येस. ओके. I was asking 6th standard student. Yes, Pramita, can you tell me what is history? Yes, ma'am. A science that tells us about events in the past. Okay, very good. ओके. सी, तर 6th स्टँडर्डच्या मुलांना हा लेसन ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे मी त्यांना हा क्वेश्चन विचारला.
तर आपण पाहूया व्हॉट इज हिस्ट्री. ओके, history, a science that here we are going to, in this lesson we are going to cover 4 topics. okay, 4 topics आपल्याला या लेसन मध्ये कव्हर करायचे आहेत. हिस्ट्री, a science that tells us about events in the past. okay, सायन्सची अशी ब्रँच ज्यामध्ये आपल्याला आपल्या भूतकाळात, पास्ट टेन्स मध्ये, ओके, पास्ट मध्ये ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळते, माहिती मिळते, त्याला काय म्हणायचं, हिस्ट्री. The scientific method of history, history and us, the past and the future. ओके, हे 4 टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट टॉपिक आहे आपला हिस्ट्री. व्हॉट इज हिस्ट्री? अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन दी पास्ट. ओके, त्याचं मिनिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. लास्ट इयर इन स्टँडर्ड 4 we studied the life of Chhatrapati Shivaji Maharaj and his mission of establishing Swaraj. ओके, लास्ट इयरला तुमच्या 4th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये, हिस्ट्रीच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही काय शिकलात? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकलात की नाही? त्यांचे जे त्यांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, ओके, कोणकोणत्या लढाया केल्या, हे सगळं आपण, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांची लाईफ कशी होती, हाऊ दे इस्टॅब्लिश स्वराज, हे सगळं आपण शिकलो, बरोबर. द टाइम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज was about 400 years before now, or in the other words the time 400 years ago. मग बघा, आपण छत्रपती महाराजांचा इतिहास शिकलो आणि तो इतिहास आपण आता कधी शिकतोय? 400 इयर्स लेटर शिकतोय की नाही? आता आपल्याला 400 वर्ष झाली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, आणि त्यांचा इतिहास आता आपण शिकत आहोत. ओके, for our convenience, we divide time in different ways. Often we use words like now, some time ago, after some time, or today, yesterday, tomorrow, or this year, next year, etc. Okay? मग आपल्या सोयीप्रमाणे आपण वेळेला वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेला आहे आणि आपण असे वर्ड्स यूज करतो. आत्ता, समटाइम्स अगो म्हणजे थोड्या वेळापूर्वी, आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर, टुडे आज, येस्टरडे काल, टुमॉरो उद्या, और दिस इयर ह्या वर्षी, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी. ओके, असे शब्द आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो की नाही? वेन वी यूज these words we are actually measuring time in our minds. मग हे वर्ड जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपण आपल्या मनामध्ये खरं तर काय करत असतो? वेळ मोजत असतो. ओके, now, today and this year are terms that indicate the present. ओके, आत्ता, आज, या वर्षी, या सगळ्या काय आहेत? अशा गोष्टी आहेत त्या कशाची सूचना करून देतात आपल्याला? प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळ चालू आहे असं दाखवून देतात. सम टाइम अगो, yesterday and last year are terms that indicate the past. मग काही वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी, ह्या काही असे शब्द आहेत जे आपल्याला भूतकाळाची जाणीव करून देतात. After some time, tomorrow and next year are words that indicate the future. थोड्या वेळानंतर, उद्या आणि पुढच्या वर्षी, हे शब्द काय करतात आपल्याला? फ्युचर म्हणजे भविष्य सूचित करतात. The time that has already gone by is the past. The time that we are in now is the present. The time that yet to come is the future. Okay, मग अशी वेळ ती जी ऑलरेडी निघून गेलेली आहे तिला म्हणायचं पास्ट. ओके, आता जी वेळ चालू आहे तिला म्हणायचं प्रेझेंट, आणि जी वेळ पुढे येणार आहे तिला म्हणायचं फ्युचर. ओके, आतापर्यंत आपण शिकलो व्हॉट इज हिस्ट्री, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, या 3 टर्म्स. हे सगळं समजलंय का तुम्हाला? टेल मी इन द चॅट बॉक्स, 5th स्टँडर्ड स्टुडंट, प्लीज लेट मी नो if you have understood these 2 paragraphs. Okay, now the past include many events that have already taken place. For example, if you are 10 years old today, it means that the event of your birth happened 10 years ago in the past. Okay, मग पास्ट मध्ये अशा गोष्टी असतात ज्यामध्ये गोष्टी आधीच घडून गेलेल्या असतात. असं एक्झाम्पल एक घेऊ शकता तुम्ही. जर आता तुम्ही 10 वर्षाचे असाल
तर तुमचा जन्म कधी झालेला आहे, याच्या 10 वर्ष अगोदर झालेला आहे की नाही. सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाव, दॅट इज इन फ्युचर, यू विल बी 20 years ओल्ड. मग तशाच प्रकारे फ्युचर मेजर करायचं असेल आपल्याला, तर आपण असं म्हणू शकतो की आता तुम्ही 10 वर्षाचे आहात, पुढच्या 10 वर्षात तुम्ही 20 वर्षाचे व्हाल. ओके. द टाइम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे ऑफ युअर बर्थ इज युअर पास्ट. द पास्ट इन द लाईफ ऑफ अ पर्सन. मग जी वेळ तुम्ही जन्मल्यापासून ते आतापर्यंत, तुम्ही 10 वर्षाचे आहात आता, बरोबर. मग तुम्ही जन्मल्यापासून ते आतापर्यंतची जी वेळ निघून गेलेली आहे ती काय आहे, पास्ट आहे. ओके. इथे बघा तुम्हाला एक छान पिक्चर दाखवून त्यात एक्सप्लेन केलेलं आहे. डे ऑफ बर्थ 10 years ago इज अ पास्ट. प्रेझेंट वी आर 10 years ओल्ड टुडे. आणि फ्युचर आहे वी शाल बी 20 years ओल्ड आफ्टर 10 years. ओके. समजले कन्सेप्ट तुम्हाला, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. इन हिस्ट्री मध्ये कोणता टेन्स असणार मग आपल्याला सांगा, चॅट बॉक्स मध्ये आन्सर लिहा. हिस्ट्री इज व्हॉट, पास्ट, प्रेझेंट और फ्युचर? टेल मी इन द चॅट बॉक्स, व्हॉट इज हिस्ट्री? हिस्ट्री मध्ये आपण जे काही शिकतो ते कोणत्या काळात असणार? गोष्टी घडून गेलेल्या शिकतो आपण की होणाऱ्या की चालू असलेल्या? येस, पास्ट. ओके, पास्ट. The science that tries to understand past event is called history. असा सायन्स ज्यामध्ये आपण पास्ट जे झालेल्या इव्हेंट आहेत ते शिकतो त्याला हिस्ट्री म्हणायचं. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांकडे टेक्स्ट बुक्स आहेत का? प्लीज लेट मी नो इफ यू हॅव युअर टेक्स्ट बुक्स विथ यू. ओके. तर टेक्स्ट बुक घेऊन तुम्ही लिहायचं आहे व्हॉट इज हिस्ट्री. ओके. आता आपण पाहिलं हिस्ट्रीची डेफिनेशन लिहायची आहे तुम्ही. व्हॉट इज हिस्ट्री. ओके. टिल देन वी विल स्टार्ट विथ द 6th स्टँडर्ड स्टुडंट्स. ओके. See, 6th standard students, your first lesson is the Indian subcontinent and history. Okay. The Indian subcontinent and history. या लेसन मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक पाहायचे आहेत? जिओग्राफिकल कंडिशन्स अँड द कोर्स ऑफ हिस्ट्री. ओके. म्हणजेच इतिहासाची जी जडणघडण आहे ती आणि इंडियन सबकॉन्टिनेंटची भौगोलिक वैशिष्ट्ये. जिओग्राफिकल फीचर्स इन इंडिया, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आणि थर्ड वन इज द इंडियन सबकॉन्टिनेंट, म्हणजे भारतीय उपखंड. ओके. याबद्दल आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. ओके. वी विल स्टार्ट विथ युअर 1.1, दॅट इज जिओग्राफिकल कंडिशन्स अँड हिस्ट्री. ओके. म्हणजेच इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. सी, दे हॅव गिवन यू टाइप्स ऑफ हाऊसेस. बघा पिक्चर दिसत आहे तिथे तुम्हाला काय सांगितलं, काय दाखवलेलं आहे इतिहासात, म्हणजे पास्ट मध्ये लोकांची घरं कशी असायची. ओके. बघा, वी विल स्टार्ट. ओके. इज द लेसन क्लिअरली विजिबल टू यू? Okay. See, in the 5th standard, we saw at some length that there is a close relationship between man and his environment. ओके. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं तुमचे जे लेसन असतील ते एकमेकांवर डिपेंडंट असतील, त्यामुळे दोन्ही स्टँडर्डनी शिकवताना लक्ष द्यायचं आहे. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट्स, तुमचं जर व्हॉट इज हिस्ट्री लिहून झालं असेल तर प्लीज या लेसन कडे सुद्धा लक्ष द्या. नेक्स्ट इयर तुम्हाला हे शिकायचं आहे, त्यामुळे तुम्ही थोडं जरी लक्ष दिलं आता तर खूप फॅमिलियर होऊन जाल जेव्हा मी परत नेक्स्ट इयर तुम्हाला शिकवेन. ओके. बघा, 5th स्टँडर्ड मध्ये आपण काय शिकलो की माणूस हा त्याच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट सोबत, म्हणजे जे पर्यावरण आहे आजूबाजूला
त्याच्याशी माणसाची काय आहे, क्लोज रिलेशनशिप आहे, चांगलं नातं आहे. ओके, we saw how the changes in lifestyle of the early man and his technology were related to changes in his surrounding. मग तुम्ही लास्ट स्टँडर्ड मध्ये काय शिकलं, 5th स्टँडर्ड मध्ये, की माणसाने जे प्रयत्न केले स्वतः, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये बदल घडवून आणले आणि त्याची जी टेक्नॉलॉजी होती त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये, पर्यावरणामध्ये सुद्धा काही बदल घडून आले. ओके, we also reviewed the history of human civilization from the Stone Age to the agricultural civilization that flourished on the banks of rivers. Okay, मग आपण काय काय शिकलो, what we learn, स्टोन एज. ओके, स्टोन एज म्हणजे अश्मयुगीन संस्कृती शिकलो आपण. आणि नदीकाठी, त्यांनी नदीकाठी माणसाने काय केलं, कृषी प्रधान संस्कृती म्हणजे ऍग्रिकल्चरल सिव्हिलायझेशन तो शिकला. हे सगळं मानवी संस्कृतीचा प्रवास होता. ओके, हे आपण कुठे शिकलो, 5th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हे शिकला आहात. हिस्ट्री इज अ कोहरंट अकाउंट ऑफ सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट्स इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. मग इतिहास म्हणजे काय, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या ज्या पास्ट मध्ये घडलेल्या घटना आहेत, भूतकाळात घडलेल्या घटना आहेत, त्यांची एकत्र मांडणी म्हणजे इतिहास. ओके, बघा आता इथे तुम्ही बघू शकता, साठी थोडी सोपी डेफिनेशन होती, that history is a science which includes events in the past. ओके, अशी डेफिनेशन होती तुम्हाला 5th साठी. आता थोडी चेंज झालेली आहे, कारण तुम्ही नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये प्रमोट झाला आहात, तर ऑब्वियस आहे की अभ्यास सुद्धा वाढणार, बरोबर. मग तुमची डेफिनेशन असेल, हिस्ट्री इज अ कोहरंट अकाउंट ऑफ द सिग्निफिकंट पास्ट इव्हेंट इन द प्रोग्रेस ऑफ ह्युमन कल्चर. ओके, नोट डाउन करा ही डेफिनेशन, 6th स्टँडर्ड स्टुडंट्स, नोट डाउन करा पटकन. हिस्ट्री इज अ कोहरंट अकाउंट ऑफ द significant past event in the progress of human culture. You can write the question as what is history, and the answer will be history is a coherent account of the significant past event in the progress of human culture. Okay, next, time, place, society and individuals are the 4 major pillar of history. Okay, मग 4 मेजर पिलर, 4 जे मेजर प्रमुख आधारस्तंभ आहेत इतिहासाचे, ते कोणते आहेत. टाइम, वेळ म्हणजे काळ. ओके, प्लेस म्हणजे स्थळ, सोसायटी समाज. ओके, आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती, पर्सन. हे काय आहेत, 4 मेजर पिलर ऑफ हिस्ट्री. वी कॅनॉट राईट हिस्ट्री विदाउट देम. मग जर व्यक्ती नसेल, आपल्याला काळ माहित नसेल, समाज कोणता आहे, कोणती जागा आहे, स्थळ आहे, हे माहित नसेल, तर आपण इतिहास लिहू शकतो का, नाही. We cannot write history without them. Of these 4 components, place is related to geography or geographical condition. मग या 4 घटकांपैकी, 4 कंपोनंट पैकी प्लेस म्हणजे जागा, स्थळ, हे कशाशी रिलेटेड आहे, जिओग्राफीशी, भूगोलाशी रिलेटेड आहे की नाही. ओके, आणि त्याच्यातली इतिहासात त्या जागेची भौगोलिक परिस्थिती सुद्धा, जिओग्राफिकल कंडिशन सुद्धा अभ्यासली जाते. In this sense, history and geography are inseparable. मग याचाच अर्थ असा होतो की इतिहास आणि भूगोल यांचे नाते हे अतूट आहे, इनसेपरेबल आहे, न तुटणारे आहे. History is influenced by geographical conditions in many ways. ओके, इतिहासावर जी जिओग्राफिकल कंडिशन आहे एखाद्या जागेची भौगोलिक रचना आहे, भौगोलिक परिस्थिती आहे, ती काय करते, इतिहासावर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम दाखवत असते. ओके, our diet, clothing, housing, occupation, in fact all human life in any region depends to a large extent on its geographical characteristics. Okay, आपलं राहणं खाणं, घराच्या पद्धती, आपले कपडे,
आपण कोणता व्यवसाय करतो, हे सगळं अशा प्रकारे आपलं जे समाज जीवन आहे ते कशावर अवलंबून असतं, जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जी भौगोलिक रचना आहे एखाद्या जागेची त्यावर आपलं राहणं खाणं हे सगळं अवलंबून असतं. ओके. फॉर एक्झाम्पल, लाईफ ऑफ द पीपल इन हिली रिजन इज मोर स्ट्रेनियस दॅन दॅट ऑफ द पीपल ऑन द प्लेन. मग आता तुम्ही एक एक्झाम्पल घेऊ शकता. डोंगराळ प्रदेशात राहणारी जी लोक आहेत, ओके, त्यांची लाईफ ही मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कष्टाची असते. का कष्टाची असेल, कोणी सांगू शकेल का? डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांची लाईफ ही मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त कष्टाची असते. कोणी सांगू शकेल का? मराठीत सांगू शकता तुम्ही. कॅन एनिवन टेल मी? का असू शकतं असं डोंगराळ प्रदेशात राहण्यासाठी? सांगा मला. चला आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता आपण मैदानी प्रदेशात राहतो, बरोबर. मग आपल्याला जर हिली रिजन मध्ये डोंगराळ प्रदेशात नेलं तर काय काय प्रॉब्लेम्स येतील तुम्हाला सांगा मला. येस अंतरा, कॅन यू टेल मी? सांग मला. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमिनीत उपलब्ध अगदी थोडी तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील ओके लोकांना ओके ओके स्टॉप स्टॉप स्टॉप. सी, मी तुम्हाला इथे काय विचारलं, मी क्वेश्चनचा आन्सर म्हणजे मी तुम्हाला एकदम पुस्तकी भाषेत नाही द्यायला सांगितलं. ओके, पुस्तकातला आन्सर तर माझ्या समोर पण आहे, पण आपल्याला काय शिकायचं आहे, मला फक्त तुमच्याकडून हे पाहिजे होतं, कॉमन एक्झाम्पलच घ्या. आपण मैदानी प्रदेशात तुम्ही शांतपणे चालत जाऊ शकता, डोंगराळ प्रदेशात नीट चालता येईल का तुम्हाला? नाही. जर पाणी नसेल आलं घरात, आपल्या पाणी नसेल आणि पाणी कुठून तरी भरून आणायचं आहे, तर मैदानी प्रदेशात तुम्ही सरळ कुठल्या तरी नळावरून पाणी घेणार आणि घरी घेऊन जाणार, बरोबर. पण डोंगराळ प्रदेशात तुम्हाला जमेल का? ते किती कष्टाचं काम होईल. ओके, समजलं? हे आहे काही कॉमन प्रॉब्लेम्स. ओके, म्हणून यासाठी मी तुम्हाला सांगत होते की तुमच्या भाषेत सांगा. ओके, समजलं? येस. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट. बघा, not much fertile land is available in the hilly region, while in the plains it is available on large scale. बघा, मैदानी प्रदेशात जी सुपीक जमीन आहे ती मोठ्या प्रमाणावर असते, पण डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी किंवा नसते सुद्धा. ओके, that is why grains and vegetables are scarce in hilly areas. मग यामुळे काय होतं, डोंगराळ प्रदेशाची लोक राहतात त्यांना तृणधान्य आणि भाज्या या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात. ओके, इन कंपॅरिझन पीपल ऑन द प्लेन्स गेट देम इन अ सफिशियंट मेजर. मग जर त्यांच्याशी तुलना केली तर मैदानी प्रदेशात राहणारी जी लोक आहेत त्यांना या गोष्टी सफिशियंट म्हणजे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. Naturally, this has an impact on the diet of the people. ओके, म्हणून नैसर्गिकरित्या काय होतं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम लोकांच्या डाएट वर पडतो. डाएट म्हणजे लोक जे अन्न खातात, खाण्यापिण्यावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो आपल्याला. ओके, इन हिली रिजन पीपल डिपेंड मोर ऑन हंटिंग अँड गॅदरिंग फॉर देअर फूड. ओके, मग बघा, जे डोंगराळ प्रदेशात राहणारी लोक असतात ते अन्नासाठी मोस्टली शिकार आणि शिकारीवर अवलंबून असतात. तर ते काय करतात, जंगलातून जे पदार्थ ते वेचून आणतात, गॅदर करून आणतात किंवा गोळा करून आणतात त्यावर आणि त्यांच्या शिकारीवर ते अन्नासाठी अवलंबून असतात. We also find other such differences in the lifestyle of people of hilly region and those of the plain. मग अशा प्रकारे आता आपण एक एक्झाम्पल खाण्याचंच घेतलं. मग जी लोक डोंगराळ प्रदेशात राहतात आणि जी लोक मैदानी प्रदेशात राहतात
अशा लोकांच्या जीवन पद्धतीत अजून काही गोष्टींमध्ये सुद्धा फरक आढळून येतो. ओके, समजलं सगळ्यांना? आतापर्यंत जेवढा पार्ट शिकवला लेसनचा समजलाय का सगळ्यांना? 6th स्टँडर्ड स्टुडंट्स रिप्लाय द्या फास्ट. ओके. ओके, 6th स्टँडर्ड स्टुडंट नेक्स्ट पार्ट रीड करून ठेवा. आय विल एक्सप्लेन इट. ओके, जो नेक्स्ट पार्ट आहे लेसनचा तुम्ही रीड करून ठेवायचा आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात तो एक्सप्लेन करेन. वी विल नाव मूव टू दी 5th स्टँडर्ड स्टुडंट. व्हॉट इज हिस्ट्री लिहिलं का तुम्ही? टेल मी in the chat box. Sahil, Tanmay, Aniket. Okay. Now, can you tell me what is history? 5th standard student. आता तुम्ही सांगू शकाल का मला history? What is history? Yes, Sahil, put on your mic. Ma'am. Yes. History. History means a scientific event that is past. Okay. Okay, now your 1.2 is the scientific method of history. In standard 3 and 4, as part of environmental studies, we have become acquainted with various sciences. बघा, 3rd आणि 4th मध्ये तुम्हाला environmental studies शिकवलं, त्यामधून तुम्ही खूप प्रकारचे sciences शिकला असाल. The special characteristics of all these sciences is that their facts or evidence can be tested in experiment, which can be repeated anywhere, any time. ओके, मग या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स, स्पेशल गुणधर्म काय होता या सगळ्या सायन्सचा? की त्यांचे जे फॅक्ट्स आहेत, त्यांनी आपल्याला ज्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत, त्याला सगळ्याला काय होता? एक प्रकारे पुरावा होता आणि ते आपण कुठेही रिपीट करू शकत होतो. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही टाइमला आपण ते सायन्स रिपीट करू शकत होतो. The method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called scientific method. मग आता तुम्हाला एखादी गोष्ट सांगितलेली आहे. ओके, चला आपण एक एक्झाम्पल घेऊया. फोटोसिंथेसिस. ओके, फोटोसिंथेसिस तुम्हाला असं सांगितलेलं आहे की झाडं ही सनलाईटच्या मदतीने त्यांचं अन्न स्वतः बनवतात, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. ओके, पण त्याचा एव्हिडन्स काय काय पुरावा आहे असं तुम्ही जर विचारलं टीचरला, तर टीचर विल टेल यू टू टेस्ट बाय एक्सपेरिमेंट. ओके, जर तुम्ही एक्सपेरिमेंट करून पाहिलं, एका झाडाला तुम्ही सूर्यप्रकाश दिला आणि एक झाड विदाउट सूर्यप्रकाश तुम्ही ठेवून दिलं बाहेर आतमध्ये रूमच्या, तर तुम्हाला फरक आढळून येईल. थोड्या दिवसांनी जे रूम मध्ये राहिलेलं झाड आहे, ज्याला सूर्यप्रकाश नाही मिळाला, तो स्वतःचा अन्न स्वतः नाही बनवू शकला आणि ते मरून जाईल. ओके, आणि तेच जर तुम्ही लाईट मध्ये ठेवलेलं झाड असेल, दॅट कॅन मेक देअर ओन फूड अँड कॅन बी फ्लरिश्ड. ओके, मग हे काय केलं तुम्ही? एव्हिडन्स घेऊन एक्सपेरिमेंट केला, त्यालाच काय म्हणायचं? सायंटिफिक मेथड. ओके, हॅव यू अंडरस्टूड सायंटिफिक मेथड? सायंटिफिक मेथड म्हणजे काय समजलं आहे का? टेल मी व्हॉट इज सायंटिफिक मेथड. समजलंय का? एका एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगितलं. प्लीज टेल मी इफ यू हॅव अंडरस्टूड. 5th standard student, give the reply in chat box. Okay, only Sahil have understood. What about Tanmaya and Aniket? What about you two? Have you understood what I told you now? आता जे काही मी शिकवलं, एका एक्सपेरिमेंटने मी सायंटिफिक मेथड म्हणजे काय जे सांगितलं ते समजलेलं आहे का? ओके, Aniket, no need to write by this very frequently. Okay, just write one time yes.
There are many things that happened since our birth that we may not know about. Okay, तर आतापर्यंत तुम्ही जन्मल्यानंतर, तुमचा जन्म झाल्यानंतर खूप अशा गोष्टी घडून गेल्या असतील. तुम्ही 1 इयरचे 2 इयरचे असताना किंवा मंथ्सचे असताना, ज्या तुम्हाला आता आठवत देखील नसतील. ओके, however our grandparents or parents or others often tell us amusing stories of our childhood. पण तुमचे जे ग्रँड पॅरेंट्स असतात, आजी आजोबा किंवा तुमचे मम्मी पप्पा, ते काय करतात, तुमच्या लहानपणीच्या गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगत असतात. दो स्टोरीज आर पार्ट ऑफ देअर मेमरी. मग ह्या स्टोरीज काय आहेत, त्यांच्या लक्षात राहिलेल्या आहेत, त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी आहेत. However, when different people tell us about the same event, we find differences in their narration. म्हणजेच बघा, जर एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे किंवा दुसऱ्या कोणते टीचर तुम्हाला सांगत आहेत, तर आमच्या नॅरेशन मध्ये फरक असेल. ओके, एखादा इव्हेंट घडून गेलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला दोन वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तर त्यांच्या सांगण्यामध्ये तुम्हाला फरक आढळून येईल. इट मेक्स अस वंडर विच वन इज राईट. We need to examine the detail of each narration carefully to decide the correctness of the fact. मग तुम्ही असा विचार करू शकता, तुमच्या मनात विचार येईल की नक्की कोण खरं बोलतंय, कुठलं नॅरेशन खरं आहे, ओके, कुठलं नॅरेशन बरोबर आहे. मग यासाठी आपण काय करणार, त्या नॅरेशनचं नीट एक्झामाइन करणार, त्यांना परत ऐकणार किंवा वाचणार. ओके, इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट एक्सपेरिमेंट टू रिक्रिएट द इव्हेंट दॅट हॅव हॅपन इन द पास्ट. आता मी तुम्हाला सायन्सचं एक्सपेरिमेंटचं एक्झाम्पल दिलं, आपण त्याला रिक्रिएट करू शकतो. पण ज्या गोष्टी तुमच्या जर 2 वर्षाचं असताना तुमच्यापैकी कोणीतरी खेळता खेळता पडलं होतं आणि खूप लागलं होतं. ओके, अशी गोष्ट तुमच्या आई वडिलांनी सांगितली आणि आजी आजोबांनी सांगितली, दोघांच्या नॅरेशन मध्ये फरक होता. पण दोघांपैकी कोणाचं नॅरेशन राईट आहे, बरोबर आहे, हे जर तुम्हाला सर्च करायचं असेल, तर तुम्ही तो पहिला इव्हेंट आहे, तुम्ही पडलेलात, मग खूप लागलेलं, ते रिपीट करू शकता का? येस ऑर नो? कॅन यू रिपीट दॅट इव्हेंट वेन यू आर 2 years old? टेल मी, तुम्ही ते इव्हेंट रिपीट करू शकता का? तुम्ही 2 वर्षाचे असताना पडलेलात. नो, यू कॅनॉट रिपीट द इव्हेंट. तुम्हाला समजत नाहीये का? 5th स्टँडर्ड स्टुडंट, 6th स्टँडर्ड स्टुडंट्स आर आन्सरिंग. त्यांचं किती लक्ष आहे बघा, जेव्हा मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, त्या सगळ्यांचं लक्ष आहे. प्लीज तुम्ही पण आन्सर द्या. बघा, वी कॅनॉट रिक्रिएट दॅट इव्हेंट. आपण परत स्वतःला लागून घेऊन पडू शकत नाही किंवा आपण परत 2 yearsचे होऊ शकत नाही, बरोबर. Therefore, the method of presenting history is different from that of other sciences. म्हणून हिस्ट्री प्रेझेंट करण्यासाठी काही वेगळी पद्धत वापरली जाते. ओके, मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं फोटोसिंथेसिस, ते आपल्या सायन्सचं होतं. ओके, तर तसं हिस्ट्री आपण प्रेझेंट करू शकत नाही एक्सपेरिमेंटनी. Even so, history uses the scientific method at every stage, namely while looking for and collecting evidence, examining the evidence and while putting it together. तरी सुद्धा हिस्ट्रीचा अभ्यास सुद्धा सायंटिफिक मेथडनीच केला जातो. त्यामध्ये कोणकोणत्या स्टेज असतात, जे जर एखाद्या संस्कृतीचा शोध लावायचा असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तिथे काही पुरावे सापडतात का ते बघणे. ओके, मग जे सापडलेले पुरावे आहेत त्यांना एक्झामाइन करणे आणि त्या पुराव्यांना एकत्र जोडणे. When required, help is also taken from other sciences. मग हिस्ट्रीचा अभ्यास करताना जर दुसऱ्या कोणत्या सायन्सची मदत लागली तर ती घेतली जाते. That is why history is considered to be a scientific discipline. म्हणूनच हिस्ट्रीला सायंटिफिक डिसिप्लिन असं संबोधलं गेलं आहे. हिस्ट्री इज नॉट रिटन solely on the basis of imagination. मग फक्त इमॅजिनेशनच्या बेसिसवर आपण कोणत्याही प्रकारची हिस्ट्री लिहू शकत नाही. Ancient objects, structures, sculptures, pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, traditional stories, and songs remembered over many generations are the sources of history. ओके, मग हिस्ट्रीचे सोर्सेस कोणकोणते आहेत?
हिस्ट्री आपल्याला कशावरून बघा इथे दिलेला आहे बघा पिक्चर्स दिसतात तुम्हाला हे आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री. काही कॉपर प्लेट असायच्या त्यांच्यावर काही लिहिलं गेलेलं असायचं ते वाचून माणसाला शोध लागला की हा इथे काहीतरी अशा प्रकारचं इव्हेंट झालं असेल. पॉट्स आहेत जुन्या काळातले, कॉइन्स आहेत, बुक्स आहेत, मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत. ओके, what are the sources of history? Ancient objects, structures, sculptures, pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, traditional stories, and songs remembered over many generations are the sources of history. Okay, fifth standard student, now you write what are the sources of history. चला बुक मध्ये क्वेश्चन लिहा व्हॉट आर द सोर्सेस ऑफ हिस्ट्री आणि त्याचा आन्सर लिहा. ओके, नाव सिक्स स्टँडर्ड स्टुडंट बघा आपण पाहिलं की जिओग्राफिक कंडिशनचा कसा इफेक्ट होतो मनुष्यावर. ओके, जर डोंगराळ प्रदेशातील लाईफ असेल ती मैदानी प्रदेशातील लोकांच्या लाईफ पेक्षा खूप वेगळी असते. आता आपण नेक्स्ट बघूया. द क्लायमेट, रेनफॉल, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, फ्लोरा अँड फॉना ऑफ द रिजन वेअर वी लिव्ह आर सोर्सेस ऑफ अवर लाईव्हलीहूड. ओके, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातील हवामान, रेनफॉल पर्जन्यमान कशा प्रकारे पाऊस पडतो, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस शेतीतून मिळणारं उत्पन्न किंवा पीक, फ्लोरा अँड फॉना वनस्पती आणि प्राणी हे सगळे काय आहेत आपल्या सोर्सेस ऑफ लाईव्हलीहूड आपल्या जगण्याची ही सगळी काय आहेत साधने आहेत. द लाईफस्टाईल अँड कल्चर ऑफ अ रिजन डेव्हलप्स विथ देअर सपोर्ट. मग एखाद्या ठिकाणची संस्कृती किंवा जगण्याची जीवन पद्धती आणि संस्कृती ही त्या प्रदेशातील क्लायमेट, रेनफॉल, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस या सगळ्या गोष्टींवरच डिपेंडंट असते. ह्युमन सेटलमेंट्स हॅव फ्लरिश्ड वेरेवर द मीन्स ऑफ लिव्हिंग आर प्लेंटीफुल. ओके, मग ही जी जगण्याची साधनं आहेत शेतीतून मिळणारा पीक, वनस्पती, प्राणी, हवामान, पर्जन्यमान ह्याची जिथे या साधनांची जिथे मुबलकता असेल, ही साधने प्लेंटीफुल असतील, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील अशा ठिकाणीच माणसं काय करतात आपली सेटलमेंट करतात, तिथे जाऊन राहायला सुरुवात करतात, तिथे जाऊन मानवी समाज वस्ती करतो. Over a period of time, these settlements develop further into villages and towns. मग छोट्या छोट्या वस्त्यांची काही काळाने काही कालांतराने काय होतात गावं तयार होतात आणि त्या गावांची शहरं सुद्धा तयार होतात, शहरे आणि नगरे तयार होतात. But sometimes reasons like the degradation of the environment, drought, invasion, etc. lead to the scarcity of those means. पण कधी कधी काय होतं पर्यावरणाचा ऱ्हास होतो, दुष्काळ पडतो, काही आक्रमण होतात. या कारणामुळे काय होतं जी जगण्याची साधनं आहेत ही लोकांना कमी पडू लागतात. पीपल आर फोर्स टू लिव्ह देअर सेटलमेंट. मग असं काही झालं, अतिक्रमण झालं, आक्रमण झालं, दुष्काळ पडला तर लोकांना काय करावं लागतं त्यांची जगण्याची साधनं कमी पडल्यामुळे तिथली जागा त्यांची ती वस्ती, गाव किंवा नगर सोडून जावं लागतं. विलेजेस अँड टाउन्स बिकम डेझर्टेड. मग गावं आणि नगर ही उजाड होऊन जातात. We see many such instances in history. Thus we see that there is a very close relation between history and geography. मग अशा कितीतरी गोष्टी हिस्ट्रीमध्ये इतिहासात घडून गेल्या आहेत की काही दुष्काळ पडला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे, आक्रमण झाला आहे, त्यामुळे लोकांना जगण्यासाठी काही त्यांची जीवनशैली पूर्ण करण्यासाठी त्यांना साधनच उपलब्ध नाही आहेत, म्हणून लोक ते नगर किंवा गाव सोडून वस्ती सोडून तिथून निघून गेली, ते प्लेसेस डेझर्टेड झाले, उजाड झाले. आणि अशा प्रकारचे आपण कितीतरी इन्स्टन्सेस हिस्ट्रीमध्ये पाहिले आहेत. म्हणूनच हिस्ट्री आणि जिओग्राफीचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच हिस्ट्री आणि जिओग्राफी यांचं नातं अतूट आहे. ओके, समजलं सगळ्यांना हिस्ट्री आणि भूगोल यांचं नातं अतूट का आहे. ओके, येस साहिल, टेल मी व्हॉट डाऊट यू हॅव.
Ma'am, Yes. now we can't go in the past. Then how Yes. can we know that in past Shivaji Maharaj did this? The fort's name is Raigad or Pratapgarh. Yes. I will explain. ओके. तर हे बघ साहिल, आपण पास्ट मध्ये जाऊ शकत नाही, पण देर वेर सम ऑब्जेक्ट्स, ओके, जे उत्खनन करणारे काही हिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये मास्टरी केली जाते, डॉक्टरेट केलं जातं. ही लोक काय करतात, ही लोक एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे उत्खनन करतात, म्हणजे जमिनीतून काही गोष्टी शोधून काढतात, खोदून काढतात. तर तिथे काय असतं, काही एन्शियंट ऑब्जेक्ट सापडतात. हे बघ इथे दाखवलेलं आहे ना, अशा प्रकारचे काही एन्शियंट ऑब्जेक्ट सापडले गेले. ओके. आणि जर तू किल्ल्यांबद्दल, तर तिथून त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली. आणि जर तू किल्ल्यांबद्दल विचारत असतील, यू आर आस्किंग अबाउट फोर्ट्स, तर फोर्ट्स तर आपल्या समोरच आहेत, बरोबर. मग तिथे जाऊन शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय केलेलं, त्या किल्ल्याबद्दलची माहिती ही त्या दगडांवर कोरून ठेवलेली गेलेली आहे. ओके. त्या स्कल्पचर्स मध्ये लिहून ठेवली गेलेली आहे. काही बुक्स मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यावरून आपल्याला कळतं की ह्या फोर्टचं नाव हे ठेवलं होतं. ओके. क्लिअर युअर डाऊट? टेल मी बेटा, हॅव यू क्लिअर्ड युअर डाऊट? ओके, थँक्यू. ओके. 6th स्टँडर्ड स्टुडंट, युअर नेक्स्ट टॉपिक, जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया. हा खूप मोठा आहे, त्यामुळे आपण त्याला कव्हर करू शकत नाही आजच्या लेक्चर मध्ये. ओके. बघा, आपण एक थरोली घेऊया. आपण पॉइंट्स नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. इंट्रोडक्शन घेऊ आपण. ओके. जिओग्राफिकल फीचर्स ऑफ इंडिया म्हणजे भारताची काही भौगोलिक वैशिष्ट्ये. अवर कंट्री इंडिया एक्सटेंड्स फार अँड वाईड. ओके. आपला भारत देश हा विस्ताराने फार मोठा आहे. At its north lie the Himalayas, to the east the Bay of Bengal, to the west the Arabian Sea, to the south the Indian Ocean. ओके. आपल्या भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांगा आहेत, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. Except for the island of Andaman, Nicobar and Lakshadweep, the rest of the country is contiguous. मग जर आपण भारताचा अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळली, तर उरलेला प्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या सलग आहे, म्हणजे एकमेकांना कनेक्टेड आहे. We have to take into account this region, henceforth referred to as ancient India, when we study the ancient history of India. मग आपण जेव्हा आपण भारताचा इतिहास शिकणार आहोत, तेव्हा त्याला आपण प्राचीन भारत, ओके, एन्शियंट इंडिया असं संबोधणार. आणि एन्शियंट इंडियामध्ये हे बंगालच्या उपसागरापासून ते अरबी समुद्रापर्यंत, हिमालयापासून ते हिंदी महासागरापर्यंत या सगळ्याचा उल्लेख तिथे येणार आहे. हे सगळं एकत्र म्हणजे एन्शियंट इंडिया, प्राचीन भारत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. When we study the ancient history of India before 1947, today's Pakistan and Bangladesh were also part of India. ओके. जेव्हा 1947 ला भारताची फाळणी होण्या अगोदर, भारत स्वतंत्र होण्या अगोदर, भारताची फाळणी होण्या अगोदर पाकिस्तान आणि बांगलादेश सुद्धा भारताचाच एक भाग होते. The following regions are seen to be important when we look at the course of Indian history. मग आपण जेव्हा भारताचा इतिहास बघतो, भारताच्या इतिहासाच्या जडणघडणीचा जेव्हा विचार करतो, तेव्हा हे जे 6 भूप्रदेश आहेत, ओके, जे 6 रिजन आहेत, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते कोणकोणते आहेत पहा. द हिमालयाज, ओके, हिमालय पर्वत. द प्लेन्स ऑफ सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा रिव्हर्स, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश. द थार डेझर्ट, थरचे वाळवंट. द डेक्कन प्लॅट्यू, दख्खनचे पठार. द कोस्टल रिजन्स, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. द आयलँड्स इन द सीज, समुद्रातील बेटे. ओके. 6th स्टँडर्ड स्टुडंट,
समजलं तुम्हाला? सांगा मला कोणते 6 भाग इम्पॉर्टंट आहेत? Which 6 regions are important in the ancient history? Who will tell? Yes, Pramita, put on your mic and tell me. Yes, ma'am. Ma'am, Yes, tell me. first, the Himalayas. Second, the plains of Sindhu Ganga, Brahmaputra rivers. Third, the Thar Desert. Fourth, the Deccan Plateau. Fifth, the coastal regions. And sixth, the Iceland in the sea. Yes, very good. बघा तर हे 6 जे प्रदेश आहेत ते भारताच्या जडणघडणीच्या इतिहासात खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके ओके 5th स्टँडर्ड स्टुडंट, चला तुमचा हा एक 1.2 पार्ट आहे तो आपण कंप्लीट करून टाकूया. आपण पाहिलं आहे सोर्सेस आहेत. ओके, एन्शियंट ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर्स, स्कल्पचर्स, पॉट्स, कॉइन्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉपर प्लेट्स, बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट्स, ट्रेडिशनल स्टोरीज, सॉंग्स, हे सगळे काय आहेत? सोर्सेस ऑफ हिस्ट्री. The sources of history are of 3 types. ओके, हिस्ट्रीचे जे सोर्सेस आहेत ज्यामुळे आपल्याला कळतं की व्हॉट इज हिस्ट्री, याचा उगम कुठून झाला, जे काही आपण इतिहासात शिकतो ते कुठून आलं. ओके, तर ते 3 टाइप्सचे सोर्सेस असतात. फर्स्ट इज मटेरियल सोर्सेस, सेकंड इज रिटन सोर्सेस अँड थर्ड इज ओरल सोर्सेस. ओके, in order to find out what happened in the past and how it happened, evidences available from all these sources is collected and thoroughly examined to determine its reliability. मग काय केलं जातं की इतिहासात काय घडून गेलं आहे, हिस्ट्रीमध्ये काय घडून गेलं आहे हे अभ्यासण्यासाठी मटेरियल सोर्सेस मध्ये काय काय येणार बघा. हे पॉट्स, कॉइन्स, बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट, कॉपर प्लेट, हे सगळे मटेरियल सोर्स, सॉरी, पॉट्स, कॉपर प्लेट, कॉइन, हे सगळे मटेरियल सोर्सेस येणार. रिटर्न सोर्सेस मध्ये बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट येणार. ओरल सोर्सेस मध्ये ज्या ओरली स्टोरी सांगितल्या जातात, आपले ग्रँड पेरेंट्स आपल्याला स्टोरी सांगतात किंवा सॉंग्स असतात काही रिलेटेड ओल्ड स्टोरीजशी, हे सगळं काय येणार? ओरल सोर्सेस मध्ये येणार. मग या सगळ्या सोर्सेसचा एकत्र अभ्यास केला जातो आणि ते खरं आहे की नाही हे सुद्धा अभ्यासलं जातं. With the help of the evidence that stands this test, past events are put in a proper sequence and a historical account is written. This is a scientific method. ओके, मग हे सगळे जे सोर्सेस आहेत त्यामधून मिळालेली इन्फॉर्मेशन एकत्र केली जाते. त्या इव्हेंट्सला बरोबर प्रॉपर सिक्वेन्सनी लावलं जातं. पहिले हे झालेलं, मग हे झालेलं, मग ते झालेलं, असं प्रॉपर सिक्वेन्सनी लावलं जातं. ओके, आणि नंतर एखाद्या गोष्टीचा हिस्टॉरिकल अकाउंट बनवला जातो. त्यालाच काय म्हणायचं? सायंटिफिक मेथड. ओके, चला आज 6th स्टँडर्ड आणि 5th स्टँडर्ड तुम्हाला जे काही शिकवलं ते समजलेलं आहे का? टेल मी वन्स, हॅव यू अंडरस्टूड? Every one of you have understood? Okay, we will try to take some question answers. Okay, आपण काही question answers घेऊया याच्यातून. Okay, 6th standard student, tell me how the diet of people living on plain and people living in the hilly region is different from each other. सांगा मला, क्वेश्चन समजला आहे का? डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती यांच्या खाण्यामध्ये काय डिफरन्स बघायला मिळतो आपल्याला? सांगा मला, हु विल टेल? डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या व्यक्ती. The people living in hilly region and people living on plateau region. What is the differences in their food
food items, how they are different from each other? Yes, Pramita. Yes, ma'am. Tell me. In You hilly can tell region, in your people own depend language. Okay, tell. जे हिली रिजन मध्ये पीपल्स राहतात ते शिकार करून खाता. Okay. And what about plateau region? Okay, Pramita, you can put off your mic. Antara sang. Yes, teacher. Sang. डोंगर प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्या लोकांचं अन्न काय असतं, काय खातात ते? शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेला पदार्थ अधिक अवलंबून राहावे लागते. आणि मैदानी प्रदेशातील लोक काय खातात? जी तृणधान्य आणि भाजीपाला. ओके. येस, अनुज तू सांगणार का आन्सर? डोंगराळ अनुज? प्रदेशातील लोकांना पौष्टिक खाणं मिळतं. नाही, डोंगराळ प्रदेशातील लोक काय खातात? शिकार करून जे खातात. जमिनीतलं असतं ते. ओके, माइक ऑफ कर. Okay, now one question from the 5th standard we will see. What are the sources of history? What are the sources of history? Who will tell me? What are the sources of history? Yes, Sahil? The sources of history is Are. pots, coin, copper plate, coins, and many more. No, you have to answer them all. सगळ्यांचं सांगायचं आहे. बघ किती आहेत. आता लिहिलं ना तुम्ही आन्सर ते? सांग मला आन्सर नीट. The sources of history are pots, coins, copper plate, book, and Manuscripts. manuscripts. Okay. Manuscripts. Okay. Okay. Anyone else? Yes, Pramita, you want to answer? Yes, ma'am. Ancient objects, Yes. Can structures, tell me? ancient structures, Yes. pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, tradition stories, and songs remembered over are the sources of history. Very good, girl. Okay. We are done with now your lessons now. Okay. तुमच्या लेसन्सचा एक एक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. Now you all can leave the class. Bye bye everyone. जेवढं शिकवलेलं आहे तेवढं सगळं परत रीड करायचं आहे. बाय. Ma'am, no homework. Bye, teacher. I will upload it. Okay बेटा. Okay.
बाय टीचर. बाय बाय.